जानेवारी 2025 रोजी पालिका प्रशासनाने संपूर्ण सोलापूर शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले। वास्तविक पाहता आज मिती शहरात 5 दिवसाआड 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे। शहरातील विविध भागात गढूळ, दूषित, मैला मिश्रित, अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे। याची सखोल चौकशी आणि तपासणी करण्यात यावी। यासाठी लागणारे साधन सामग्री, मनुष्यबळ, तंत्रज्ञ याची पूर्तता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात यावी। सदर काम युद्धपातळीवर चालू करावे। तसेच मोदीखाना येथील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे झालेल्या 2 निष्पाप शाळकरी मुलींच्या दुर्दैवी निधनास कारणीभूत असणाऱ्या संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा। दूषित पाणी प्यायल्याने बाधित असलेल्या रुग्णांचे उपचार मोफत करावेत। त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक तोषीश लागू देऊ नये। मैताच्या कुटुंबास 25 लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी आयुक्त यांच्याकडे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केली। मंगळवार दिनांक 8 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना मोदीखाना बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे झालेल्या शाळकरी मुलींच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी मैताच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी घेऊन निवेदन देण्यात आले। या प्रसंगी शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम, अमित मंचले, शंकर म्हेत्रे, मारिप्पा फंदिलोलू, शिमोन पोगुल, अजय भंडारी, अशोक म्हेत्रे व मैताचे कुटुंबीय यांची उपस्थिती होती। यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले, मैताच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यासंबंधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे शिफारस करणार आहे। सोलापूर शहरात सुरळीत व 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड पाणी पुरवठा होण्यासाठी किमान 3 वर्षे लागतील, त्याचे नियोजन सुरू आहे। डॉक्टर ओंबासे साहेबांच्या भेट घेतली। त्यांनी सांगितले दिवसाआड पाणी व्हायला अजून 2 वर्ष लागणार। 2 वर्षापर्यंत आम्ही काही हे ते 2 मेलेले आहेत त्यांचं लघुची मराठीचं पहिली 2 वर्षापासून अमित मंचले यांचे, शंकर म्हेत्रे, मारिप्पा आणि सतत विभागीय आयुक्त कधी सतत ते सगळे पत्र आहेत। कधी सर म्हणू लागला की आमच्यामुळं मिळलं नाही, कुणामुळं मिळलं गेलं तर अशा पद्धतीनं जर उत्तर देणार असेल तर आंदोलन महापालिकेच्या बरोबर त्यांनी सांगितलं सहानुभूतीपूर्वक 10-15 लाख रुपये त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन। जो जखमी सिव्हिलमध्ये आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी आम्ही मोफत औषधोपचार होईल। आणि इतकंच नाही, त्यांनी सांगितलं रेनगर करता या 8 ते 10 दिवसामध्ये संध्याकाळी आम्ही बसेस सोडू जेणेकरून लोकांची सोय, अशा पद्धतीचा शब्द दिलेला आहे। बघूया, प्रशासक सरळ आहे, काम करण्याचे त्यांच्यामध्ये धाडस आहे, ते करतील अशी अपेक्षा आहे। याबद्दल प्रकरण गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलून यांना किमान 10 लाख रुपये मिळेल अशी व्यवस्था करायचा प्रयत्न करेल। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।